महाराज, मुजरा करणारे हात, स्वराज्यासाठी तलवार हातात धरणारे हात, भगवा आकाशात नाचवणारे हात कलम केलेत. तेही शंभूराजांच्या डोळ्यात देखत. त्या मावळ्यांना कोणीच वाली नव्हतं. मला तर काय खरं वाटत नाही आणि ह्यो सांगणारा बी खरा वाटत नाही. बाजार बुणगा हा ह्यो. त्याचा हुद्दा काढू नका. बाजार बुणगा ही अशी गोष्ट सांगत असेल तर ती मान्य करायला हवी. अहो मग 700 मावळ्यांचे हात तोडले म्हणतायत, मग ते मावळे आहेत कुठे? जी फौज परत आली त्यामध्ये हात तुटलेला एकही मावळा नाहीये. अहो कसे दिसतील आणि कोणत्या तोंडानं पुढे येतील ते. एखादा तरी मावळा यायला पाहिजे, त्याचा हात तुटलाय. सरदार फडतरे, सरदार सबनीस यांचीही माणसं गडावर होती. सरदार खताळ, सरदार अदमने यांचेही लोक गोपाळगडी होते. होती महाराज, पण त्या सगळ्यांना दिलेर खानाने बहादूर गडाकडे बंदी म्हणून पाठवले. तसेच करणार तो, कारण हातपाय तुटलेली माणसं जर महाराजांनी पाहिली असती तर त्यांनी दिलेर खानाचं काय केलं असतं हे सांगायला नको. आणि ह्याच भीतीने दिलेर खानाने अदमने, खताळ आणि फडतरे यांचे जखमी मावळे बहादूर गडाकडे पाठवले. काहीतरी चुकतंय महाराज. अहो मी गड उतार झालो तेव्हा माझ्याबरोबर समती फौज बी खाली उतरली होती. लय झालं तर 100 माणूस मागे राहिला असेल. म्हणजे कुणाला युवराजासनी मुजरा करायचा होता, कुणाला युवराजासनी बघायचं होतं, कुणाला खजिना लपवायचा होता. बस एवढंच. महाराज, प्रत्यक्ष ऐकण्यातली आणि या साक्षीदाराने सांगितलेल्या माहितीत तफावत आहे. माफी असावी महाराज. कदाचित किल्लेदार स्वतःची बाजू सावरत असतील, खोटं बोलत असतील. महाराणी साहेब, हिरंगोजी बाबाचा गळा कापला तरी महाराजांसमोर ते खोटं बोलायचे नाही. आणि तो तरी खोटं कशाला बोलेल? मी शब्देवर सांगतो, तू वाटल्यास खंडोबाचा भंडारा उचलतो म्या. गुन्हा घडला आणि भरून न येणारी जखमही झाली. कुलमुक्त्यार बोला आता. त्या कशाला, आम्हीच बोलतो. हात तुटलेत ना 700 मावळ्यांचे, त्या 700 मावळ्यांपैकी 7 मावळं इथं दरबारात हजर करा. त्यांना आम्ही बघू आणि मग विश्वास ठेवू. तर नौबत पाळगड मोगलांकडे गेला एवढं तरी मान्य आहे ना तुम्हाला? का तोही आम्ही उचलून आणून दाखवायचा तुम्हाला? अरे काय बोलताय मोरपान? तुम्ही आधी तुमचं बोलणं सुधारा. महाराज, हे पुन्हा एककट कारस्थान. युवराजांना बदनाम करायचं म्हणून तुम्ही भाच्याच्या मागे उभे राहताय आणि आम्हालाही उभं राहायला सांगताय. पण आम्हाला सत्याची चाड आहे. महाराजांनी आम्हाला सांगावं, लक्ष देऊ नका या प्रकरणात. आम्ही तोंडून ब्र ही काढणार नाही, पण आम्ही करतो, बोलतो, आक्षेप घेतो हे आमच्या स्वार्थासाठी नाही, तर महाराजांनी उभ्या केलेल्या या स्वराज्याची काळजी आहे म्हणून. हा स्वराज्याचा रथ आनंदाने चालावा एवढीच आमची यामागची भावना आहे. आणि शंभूराजे काही आमचे वैरी नाहीत. ते नेहमी चुकीचं वागतात, बेफिकिरी दाखवतात. ती अशीच बेफिकिरी दाखवली म्हणून मावळ्यांना हात गमवावे लागले. महाराज, 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 काळूजी गुजरा महाराज. मला समजलंय दरबार भरलाय शंभूराजांबद्दल. काळोजी बाबा, जी भूपाळगडावर आलोय. पण तुझे हात तर
काय झालंय माझ्या हाताला? पण तुमचे हात तर तोडले होते ना दिलेर खानाने. माझं हात तोडलं दिलेर खानानं. त्याची काय टाप लागून राहिले. शंभूराजा समोर असताना माझा हात तोडाया. म्हणजे हा, हात तोडायचा हुकूम दिला होता दिलेर खानानं. मला बी उभं केलं. आम्ही 70 जण होतो. मलाच पहिलं धरलं. म्हणलं तोडा याचा हात. मला आडवं पाडलं वणक्यावर. म्हटलं गेला आता आपला हात कोपरापासून गेला. इतक्यात शंभूराज आलं. हे लाली लाल डोळ्यानं ठिणक्या पडत होत्या. माझा हात तोडणाऱ्याला शंभूराजाने असंच आडवं त्या वणक्यावर केलं आणि त्याचा हात तोडणार इतक्यात दिलेर खान मध्ये आला. दिलेर खानाच्या नरला तलवार लावली. लता लता कापाय लागला तो. युवराजाने असा त्याला दरडावला. पळता भुई थोडी झाली समजेच नाही. हा, म्हणजे कुणाचेच हात छाटले नाहीत. नाही जगदंब. हा, आता त्या झटापट्टीत माझ्या हाताला थोडं खरचटलं आणि एक घसरती जखम बी झाली बघा. पण महाराज युवराजाने स्वतः माझ्या जखमावर सांज सकाळ औषध लावलं बघा. बरा झालो आणि धाडलं मला. ह्यो काय युवराजाने घोडा दिलाय भवानीबाईंसाठी. महाराज युवराज रत्न आहेत. अहो हिरा हाय हिरा. स्वराज्याची लय काळजी करतात बघा. याचा अर्थ सगळ्या गोष्टींचा खुलासा झालेला आहे. युवराजांनी स्वराज्यावर हत्यार धरलेलं नाही. शिवाय रणांगणात मावळ्यांचा जीव वाचवला. हा स्वराज्यद्रोह होऊ शकत नाही. पण भोपाळगड तर मोगलांच्या ताब्यात गेला. परंतु युवराज त्याला किती कारणीभूत आहेत याचा खुलासा त्यांच्याकडूनच केला जाईल आणि मगच त्यावर कारवाई केली जाईल. काळोजी बाबा, अगदी वेळेवर आलास. तुझ्यामुळे सत्य दरबारात समजलं. यापुढे शंका कुशंका दूर झाल्या. त्यामुळे आता लवकरात लवकर न्यायास्थानावर बसलेल्या येसूबाई साहेबांनी निवाड्याचा निकाल स्पष्ट करावा. माफी असावी महाराज. पण आता कसला निकाल? अहो शंभूराज लाखात एक आहेत. लाखात एक. पण लोक बोलतातच. बोलतात त्यांच्यासाठी. महाराज त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. नाही नाही, तू बोलतो ते बोलतो, पर 1000 भोकांच्या चाळणी बी बोलतात. तेव्हा जे व्हायचं ते रीतसर एकदाच होऊ द्या. अहो ही खबर सांगणारी चाळण कोण? कुणी सांगितलं तुम्हाला? यात खबरा येत होत्या. तेवढ्यात हा गेनबा आला खबर घेऊन की मावळ्यांचे हात तोडले म्हणून. कोण? ह्यो ज्ञानबा बाजार बुनग्या. ह्याचं थोबाड चपलेने तडकावतो. काळूजी चप्पल माझी घे. नाल लावलेली हाय चांगली. तिरंगुजी बाबा द्या तुमची चप्पल द्या. त्या चपलेने ह्याचं थोबाड रांगावतो बघा. महाराज, शंभूराजांच्या विरोधात नेहमीच अशा अफवा पसरतात. आणि त्या बाहेर गेल्या की इतर सल्तनीमध्ये तशाच नोंदी होतात. हे थांबलं पाहिजे. थांबल कधी? अशांना तोफचं तोंडी दिल्यावर. घ्या त्यांना तोफच्या तोंडी. तो अधिकार कुलमुखत्यारांचा. खोटी साक्ष देणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्या या इसमास अटक करून त्याची चौकशी व्हावी आणि नंतर त्याला वासोटा किल्ल्यावर काळकोठडीत ठेवण्यात यावं. युवराजनी महाराज महाराज चुप हरामखोर. एक शब्द बोलास तर याद राख.
बंद करा याला, घेऊन जा. महाराज, मावळ्यांचे हात तोडले ही अफवा निघाली. सगळ्याच गोष्टींचा खुलासा होत आहे, होत राहील. परंतु आमच्या लेखीचं काय? राणूबाई मोगलांच्या छावणीत अडकल्या. हा कितीतरी गंभीर गुन्हा आहे. छत्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा आहे. तसं पाहिलं तर हा गुन्हा स्वराज्यद्रोहापेक्षा कमी नाही. यास जबाबदार कोण हे शोधावं. त्यानंतरच हा निवाडा पूर्ण झाला असं समजण्यात यावं. थोरल्या राणीसाहेबांनी भर दरबारात रानू अक्कांचं नाव कशाला घेतलं? घरातल्या गोष्टी दरबारात आणायची काय गरज होती? नव्हती. तर खाजवून खपली काढायची सवयच येतेच नाही. खर तर त्यांनी हा मुद्दा काढायलाच नको होता. वय पण युवराज कशातच घावनात. तेव्हा ही सापसुरी सोडली पायात. मला काय बरं नाही वाटलं. आता बोलू नाही तर सावत्रपणा म्हणजे दुसरं काय ग? घरात ते असं बोलू नकोस. अगं, त्यांच्या आईपेक्षाही जास्त माया करतात मातोश्री. माया? युवराजनी, राणूबाई साहेबांचे यजमान जाधवराव गडाकडे येत आहेत. अरे देवा, मातोश्रीबाईंचे यजमान? आता व दारात आता मोठा पेच समोर उभा राहिलाय. मातोश्रींनी जाधवरावांचं नाव काय घेतलं आणि ते जाधवराव आले. ती बोलवल्यासारखे. का बोलवण्यावरून? म्हणजे तुम्हीच काय ते वळखा. या थोरल्याबाई साहेब, आपल्याकडे थोडा वेळ असेल तर आम्हाला बोलायचं होतं. घरच्यांसाठी वेळ आहे, बोला. काल भर दरबारात तुम्ही राणूबाईंचा मुद्दा काढायला नको होतं असं आम्हाला वाटतं. का नाही काढायचा? हा निवाडा शंभूराजांच्या विरुद्ध होता. त्याच्याशी राणूबाईंचा काय संबंध? आता या खटल्याला तुम्ही कौटुंबिक रंग दिला. भोसल्यांचं कुटुंब स्वराज्याचा महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. छत्रपतींची लेक मुघलांच्या तळावर आहे. ही गोष्ट कुटुंबासाठी आणि स्वराज्यासाठी भूषणावह नाही. आणि कौटुंबिक रंगाचंच म्हणाल तर आम्ही दिला नसता तरी तो आलाच असता. परंतु तो तुमच्याकडून देण्यात आला याचं आम्हाला जास्त वाईट वाटतंय. खरं तर ज्या गोष्टीचं वाईट वाटायला हवं त्या गोष्टीचं वाईट तुम्हाला वाटतच नाहीये धाकट्याबाई साहेब. तिथे काही बरं वाईट झालं तर आपण काय तोंड दाखवणार आहोत जगाला? पाहुण्या रावळ्यांना काय सांगायचं? जाधवराव येणार आहे, त्यांना काय सांगायचं? परंतु त्यांना विश्वासात घेऊन जे जसं घडलं तसं सांगू की? तेच तर म्हणतोय आम्ही. लोक काय म्हणणार? मुलाला तर सांभाळता आलंच नाही, लेकीच्या संसाराचीही धुळधाण केली. मुलांवर यांचा जरबच नाही, चांगलं वळण लावताच आलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या धाकट्याबाई साहेब, जाधवराव आपले जावई बापू आहेत. थोरल्याबाई साहेब, आम्ही स्वतः त्यांची माफी मागू. माफी तर मागावीच लागणार, तुम्हालाच नाही तर सगळ्यांना. कदाचित छत्रपती नाही. आता सांगा ना कुलमुक्त्यारांना, म्हणावं न्याय निभावून हा प्रसंग. थोरल्याबाई साहेब, हो वेळ काय, प्रसंग काय? आणि आपण आपले राग लोभ मध्ये नका ना आणू. हे प्रत्येक वेळी वेळ प्रसंग पाहून आम्हीच पडती बाजू घ्यायची, आम्हीच गप्प राहायचं. नुसत्या विचारांनीच आमचं मस्तक ठणकतंय. मग जाधवरावांना संताप आला त्यात नवल नाही. कोणाला सहन होईल? आपली पत्नी शत्रू तळावर आहे ते. आता तर आम्हाला त्यांचीच भीती वाटते.
ते जर का भर दरबारात आले तर करायचं काय? आणि त्यांनी तिथं हा विषय काढला तर महाराजांना काय काय ऐकून घ्यावं लागेल. थोरल्या बाईसाहेब, आम्ही फक्त एवढीच विनंती करू शकतो की शक्य होईल तेवढं घरचं घरातच राहू द्यावं. आमचा पण हाच प्रयत्न होता, पण आता विषय निघालाय तिथं. या क्षणी जाधवराव काय म्हणतील याची चिंता आहे. एक विनंती करायची होती. बोला. आपले जावई बापू सरदार जाधवराव गडावर येण्याचा सांगावा आलाय. आपण लगेच त्यांना सामोरं जाऊ नये. काय? नाही म्हणजे ते रागात आहेत असं आम्ही ऐकून होतो. सामोरं जाल आणि रागाच्या भरात काही वावगं बोलले तर बोलू दे. पुतळा असं म्हणतात, मुलीच्या बापाला सगळं ऐकून घ्यावं लागतं. चला हा अनुभव देखील आपल्या खात्यात जमा करून घेऊ. नाही म्हणजे ते तसं बोलतील असंही नाही, परंतु एक लक्षात घ्या, आम्ही दक्षिण दिग्विजयासाठी गेलो होतो तेव्हा जाधवराव आमच्या फौजेत होते. तेव्हा राणूबाई इथे होत्या. त्यानंतर ते शृंगारपुरी गेल्या. त्याच्यानंतर शंभूराजांच्या पाठी पार दिलेर खानाच्या छावणीत जाण्याचा निर्णयही राणूबाईंचाच होता. आम्ही तेच म्हणतोय. त्या आम्हाला म्हणाल्याही होत्या सज्जन गडावरून त्या परस्पर वाईत जाणार होत्या, पण गेल्या नाहीत. या घडीला खरं तर त्या जाधवरावांच्या वाड्यात असायला हव्या होत्या, पण आता त्या मात्र आहे दिलेर खानाच्या छावणीत. हे असं करण्यामागे राणूबाईंचा हेतू काहीही असला तरी असा परस्पर निर्णय घेऊन भावाची पाठ धरून दुश्मनाच्या गोटात जाणं हे कोणत्याही नवऱ्याला आवडणार नाही. राग येणं साहजिक आहे. मग आता काय? बाप म्हणून या गोष्टीला सामोरं जायलाच पाहिजे, आणि त्यात आम्हाला कमीपणा नाही वाटत. आम्ही काय म्हणतो, ह्या गोष्टी खासगीत झाल्या असत्या तर ठीक होतं. दरबारात सगळ्यांसमोर नको. पण दरबारात राणूबाईंचा विषय तर निघालेलाच आहे. तरीही सर्वात देखत दरबारात. पुतळा राणी साहेब, तुमचा नवरा तुमच्या डोळ्यासमोर असतानाही तुम्ही इतकी काळजी करताय. जाधवरावांची बायको आपली राणू कित्येक दिवस त्यांच्या नजरेसमोर नाही. हे तर किती तळमळत असतील जरा विचार करा. म्हणून आम्ही म्हणतो आहोत, त्यांना आज राग संताप सगळं माफ आहे. जे बोलायचंय जसं बोलायचंय तसं बोलू द्या त्यांना. त्या काळोजीने ऐन वेळेला येऊन गडबड केली. काळोजीने गडबड केलीच, पण आपला साक्षीदार ज्ञानबानं काय ऐन वेळी गडबड करू नये म्हणजे झालं. त्याला तातडीनं सोडवायला हवं, नाहीतर त्याने तोंड उघडलं तर अडचण व्हायची आपल्याला. नाही, पण तो कोणाची नावं घेईल असं नाही वाटत. ती तजवीज केली आहे खरी, पण तो जर उलटलाच तर त्यालाच खोटा पाडायचा. बघा नाहीतर ऐन वेळी अंगलट यायचं सगळं. हो, कशाला काळजी करताय मोरोपंत? ऐन वेळेला राणी साहेबांनी हुकुमाचं पान काढलं. राणूबाई साहेबांचे मालक जाधवराव आज रायगडावर. म्हणजे त्यांनी निरोप पाठवला? निरोप? माणूस आला, घोडा पोचला रायगडाच्या पायथ्याला. हा मुद्दा एकदा तापला की शंभूराजे आणि दिलेर खानाच्या मैत्रीच्या मुद्द्याला झळ द्यायलाच पाहिजे. आता आपली सगळी मदार ही जाधवरावांच्यावर. जाधवराव भयंकर कडक माणूस. अख्ख्या वाई प्रांतावर त्यांचा मोठा दरार आहे. आदिलशाही सरदार गैरत खानाला त्यांनी गावाच्या चावडीत उलटा टाकून ठेवला होता. तर सांगायचं तात्पर्य चिडखोर आहेत. पण अनाजी पंत, गडावर दरबारात हा चिडखोरपणा दाखवला म्हणजे झालं. ते होणार. राणू अक्का ह्या महाराजांच्या कन्या असल्या तरी आज जाधव घराण्याचं नाक आहे. त्या मोगलांच्या छावणीत इतके दिवस काय करतायत? महाराज आहेत म्हणून कोणी बोलत नाही, पण अंगाचा तिळपापड तर होणारच की हो. आपल्यालाही तेच पाहिजे. ही संधी सोडायची नाही. जाधवरावांच्या मागे उभं राहायचं. ते दरबारात यायच्या अगोदर
एकदा त्यांना भेटू मग आपलं कामच झालं.